बाहेर आवाज कसला येतोय का? ए आय ए ही माणसं यायला लागलेत वाड्याकडे आपल्या. तो खरं का? हा अरे कशाला येतात र? हा काय झालं असेल र? मला काय कळना झालंय मोर काय होणार आहे ती. काय होणार नाही, आल्यावर बघू काय म्हणतात ते. ए बानू, ए बानू, बानू आत यावं काजी? या आत या. अहो ही काय करतायसा? माझ्या पाया पडू नका जी. राहू द्या जी, तुम्ही आमच्या देवाची बायको आहे जी, आम्हासनी पाया पडू द्या जी. नाही अहो हातनं गडाच्या पाया पडलं म्हणजे झालं. हे तुमचा मोठेपणा आहे जी. बरं तुम्ही आज हाता आला हायसा समजे रंग्या. अरे त्यांच्यासाठी घोंगडा हात तर. गंगे पाणी घेवाय समध्यांसाठी. नग नग आमासनी काय बी नग. बरं कसं काय येणे केलं तुम्ही? ते देवगडावर नाही ते असं समजलं म्हणून आलो जी. ज्या घटनेची मी इतकी प्रतीक्षा करत होतो ती घटना आज घडली आहे. गतजन्मात मी कोण होते हे मला कळलं. सत्याला मी सामोरी जाते आहे आणि सगळ्या घटनांचे संदर्भ मला उलगडतायत. मी तुला म्हणालो होतो की तू तुझे शब्द मागे घे, पण नाही, तू माझं नाही ऐकलंस. तुला किती सहन करावं लागलं. मी दिलेल्या वचनाप्रमाणे जर वागले नसते तर माझ्या शब्दाचे काही मूल्य राहिले नसते. मी बानूशी विवाह का केला, तिचा स्वीकार का केला, तिच्यावर अतीव प्रेम का केलं हे तुला आत्ता समजलं असेल. हो मला सगळं आठवलं आहे. मी जयद्रीला जे वचन दिलं होतं ते खरं व्हावं म्हणून तुम्ही बानूशी विवाह केला हे मला पटलं आहे. तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी बानूशी विवाह केला नाही. आता तरी तुझा क्रोध शांत झाला ना? हो मला क्षमा. नाही माळसा, आपल्यामध्ये हा शब्द कधीच नव्हता आणि यापुढेही नसणार आहे. माझ्यामुळे तुम्हाला किती सहन करावं लागलं. माळसा, जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे. आता त्याचा विचार कशाला करायचा? पण हे सगळं इतक्या सहज मला पुसून टाकता येणार नाही. मला मान्य आहे की सत्य काय आहे हे तुला ह्या क्षणी कळलं आहे. त्यामुळे गतजन्मात आणि ह्या जन्मात ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्याचे अन्वयार्थ तुला निश्चितच कळतील. आज मला ठळकपणे घटना आठवते आहे. मी तुम्हाला वृद्ध होण्याचा शाप दिला होता, परंतु आता त्याचा उल्लेख कशाला? तुम्ही मला का थांबवले नाही? मी तसा प्रयत्न केला होता, परंतु एका क्षणी जे काही घडेल त्याला सामोरे जायचं ठरवलं. कारण त्यावेळी सत्य काय आहे हे तुला समजलं नसतं. तुझा मनुष्यत्वाकडून पुन्हा देवत्वाकडे जाण्याचा प्रवास सुरू होता. हे माळसा, मला त्यात कोणताही अडथळा आणायचा नव्हता. पण तुम्ही ती 12 वर्ष वृद्धत्वात कशी घालवली असतील या क्षणी हा विचार करून मला अपराधी वाटतं आहे. कदाचित या मल्हारी अवतारात त्याची आवश्यकता असेल. मला ठाऊक आहे
की तुझे माझ्यावर अतीव प्रेम आहे आणि म्हणूनच तुझा माझ्यावर क्रोध होता आणि म्हणूनच हे सर्व काही घडत गेलं. पण आज मला कळतं आहे की मी तुमच्या अनुमतीशिवाय तुमचे विभाजन करायला नको होते. हे मात्र खरं आहे. मी अनंत काळासाठी तुझाच होतो आणि तुझाच राहील. केवळ ह्या अवतारात तुझ्या इच्छेसाठी मला आणखी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करावं लागलं. मी शब्द दिला होता, त्यामुळे मी असत्य नाही वागू शकलो आणि मला प्रेम करावंच लागलं. पण जिच्या सुखासाठी आनंदासाठी मी हे सगळं केलं तिला दुःखच दिलं. परंतु जयाद्री म्हणून ती जिथे होती त्याही पेक्षा तिने स्वतःची आध्यात्मिक प्रगती केली आहे आणि तोच तर हेतू होता. मनुष्य जन्मातून देवत्वाकडे जाण्याचा हेतू होता. बानूने अनेक दिव्य पार पाडले आणि हे सर्व काही साध्य करत आली आहे. मी तिच्याशी खूप कठोर वागले. ती तुझी प्रिय सखी होती. तिच्यावर तुझे अतीव प्रेम होते आणि म्हणूनच हे तू तिच्यासाठी काही केलंस. केवळ तुला ह्याचे विस्मरण होते म्हणून हे घडून गेलं. माझ्या वचनाला पण काय अर्थ राहिला? आम्ही दोघांनी एकमेकांशी विवाह करून एकमेकांवर प्रेम करावं केवळ हाच हेतू नव्हता, तर ह्या निमित्ताने तिला आत्मज्ञान प्राप्त करून देऊन तिला अनंत काळापर्यंत शिवलोक प्राप्त करून द्यायचा होता. पण तसे घडले नाही. घडेल, तेही घडेल. तिच्या दुःखातून, ज्या आनंदातून, ज्या दिव्य अनुभूतीतून गेली आहे त्याचा परिणाम हाच आहे की ती सत्याच्या मार्गावर चालत आहे. तिने तिच्या साधनेतून दिव्य ज्ञान आत्मसात केले आहे. श्री म्हाळसादेवींना सत्य कळलं आहे की नाही हे मीही तुला आत्ता सांगू शकत नाही, पण मी तुला आश्वस्त करतो की लवकरच तुला याबद्दल काहीतरी कळेल. तसा एखादा औपचारिक निरोप येईल तुला कदाचित, किंवा प्रत्यक्ष श्री खंडेरायांकडूनही तुला काहीतरी कळू शकेल याबद्दल येत्या काही दिवसात.